मराठवाडा साहित्य परिषद ही स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेली मराठवाडा साहित्य परिषद आहे आणि त्याच्या वतीनं दरवर्षी मराठवाडा पातळीवरचं साहित्य संमेलन घेतलं जातं. अंबेजोगाईला हे 39वे मराठवाडा साहित्य संमेलन आहे आणि याचा पुढाकार बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे सभापती राजेसाहेब देशमुख आणि त्यांच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे. नमस्कार, मी राजेसाहेब देशमुख, शिक्षण व आरोग्य सभापती जिल्हा परिषद बीड. या ठिकाणी दिनांक 24 आणि 25 डिसेंबरला आम्ही या ठिकाणी मराठवाडा 39वे मराठवाडा साहित्य संमेलन अंबाजोगाई येथे बीड जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलं आहे. या ठिकाणी आमच्या सर्व विभाग प्रमुख, आमचे सगळे शिक्षण विभागातील विभाग प्रमुख असतील, पदाधिकारी असतील, सगळे आमचे अधिकारी असतील, यामध्ये सर्वजणांनी झोकून असं काम करण्याचं या साहित्य संमेलनामध्ये ठरवलं आहे. आणि अशा या नगरीमध्ये, हे सगळं सांस्कृतिक वैभव असलेल्या नगरीमध्ये दासोपंत आणि मुकुंदराज आणि त्याच्यानंतर मराठीचं जे काही साहित्यातलं जे वैभव प्राप्त झालेलं आहे त्याची सुरुवात अंबेजोगाईत असल्यामुळं ह्या 39व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला महत्त्व यासाठी आहे की ज्या मातीने मराठीचा पहिला हुंकार दिला, पहिला शब्द या पंचक्रोशीत झाला, त्या भूमीमध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. हे त्याचा एक महत्वाचा भाग आहे. आम्हा सर्व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना 39वे मराठवाडा साहित्य संमेलनाची परवानगी आम्हाला त्यांच्यामुळे मिळते आहे. ही एक आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आणि शिक्षकांना ज्ञानामध्ये भर पडेल असे काही याच्यामध्ये विषय आहेत. तसं ग्रामीण शिक्षण आणि समाजसेवा उपाय असे काही याच्यामध्ये विषय आहेत. म्हणजे इथं कविताचं वाचन होतं, इथं नाट्याचं वाचन होतं आणि साहित्याची चर्चा या गावात नका सतत चालू असते. आणि यासाठी नका सगळ्यांनी येऊन या मुकुंदराजाच्या नगरीत, दासोपंताच्या नगरीत आणि आई योगेश्वरीच्या चरणी आपली भक्तिभावनाही व्यक्त करणं आहे आणि तिथून प्रेरणा घेणं आहे. शेवटी नका सगळ्या साहित्याची जगण्याची एक प्रेरणा असते, ती प्रेरणा साहित्य संमेलनातून मिळत असते. आपण ती अवश्य घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करेन.